सुलेखा तळवलकर. दिल के करीब स्मृतिचित्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. यशवंत दत्तात्रय महाडिक उर्फ यशवंत दत्त म्हणजेच मराठी नाटक चित्रपट सृष्टीचे बाबा. वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्यांनी आमच्या भाषेत सांगायचं तर एक्झिट घेतली. पण त्या अगोदर पुढे अजून किमान 50 वर्ष लक्षात राहील इतकं काम करून ठेवलंय. त्यांच्या आठवणी, त्यांचा जीवन प्रवास आपल्यापर्यंत आणण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत त्यांची पत्नी वैजंती दत्त आणि त्यांचा मुलगा अक्षय दत्त. चला तर मग त्या दोघांचं स्वागत करूया दिल के करीब स्मृतिचित्रमध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब स्मृतिचित्र. प्लेजर इज आवर. बरं, तुम्ही दिल के करीब बघता का? हो, सगळे एपिसोड पाहिलेत मी. अगं बाई, हो हो खरंच? हो हो खरंच. दोघांनी. खरंच? होय. इट इज सच अ हो प्लेजर. हो खरंच आहे. सगळे पाहिलेत. नाही, बट इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे हे सुचलं कुणाला, त्यांना ऍक्च्युली मार्क द्यायला पाहिजे की फॅमिली किंवा जे कधी येत नाहीत असे त्यांचे अनुभव, त्यांच्यातनं उलगडत जाणारा त्या माणसाचा प्रवास हा नक्कीच खूप रंजक असणारे प्रेक्षकांना आणि आपल्यालाही रादर माहिती करून घ्यायला. एपिसोड संपल्यानंतर मी तुम्हाला सांगेन हे कसं सुचलं, त्याचा उगम कुठून झाला वगैरे सगळं. नक्की. सो तुम्ही दिल के करीब बघितलेत तर तुम्हाला डेफिनेटली माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, हे तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. वा, अक्षय तुमच्यासाठी आहे. थँक्यू सो मच. आणि आय थिंक तिने तुमच्यासाठी काहीतरी लिहिलंय सुद्धा पहिल्या पानावर. कोणती वस्तू चांगली व वाईट नसते, फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात. Inspiring. फारच. आणि हे जर का आपल्यापैकी कोणाला हवं असेल तर Amazonवर अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. Really nice. रोहन प्रकाशन आपल्या दिल के करीब आहेत. आणि वैजुताई, तुमच्यासाठी त्यांनी एक पुस्तक पाठवलंय, डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचं का चिंता करीशी, चिंता मुक्तीसाठीचा हमखास मार्ग. फारच सुरेख, मस्त अगदी वाचून काढते. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर रोहन प्रकाशन यांनी दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी 20% डिस्काउंट ठेवला त्यांच्या सगळ्या पुस्तकांवर. बर, छान, मस्त. आपले एक बँगलोरचे मित्र आहेत, समीर धोंड म्हणून, बर. आणि त्यांनी हे खूप मस्त पुस्तक लिहिलंय, चिंध्या अनुबंधांच्या. सो बेसिकली समीर दादा जे आहेत ते बिहेवियरल सायन्स एक्सपर्ट आहेत, ते लाईफ कोच सुद्धा आहेत, काउन्सिलर सुद्धा आहेत. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेली माणसं, प्राणी, पक्षी यांचं निरीक्षण करून त्यांच्यापासून आपण काय शिकू शकतो किंवा त्याच्याबद्दल आपण कसा विचार करायला पाहिजे हे या पुस्तकात लिहिलंय. वा, इंटरेस्टिंग. खरंच फारच सुरेख. दाखव, मस्तच अगदी. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, बर आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. बर. सो त्या हर्बल स्किन केअर प्रॉडक्ट्स बनवतात आणि तुमच्यासाठी खास पाठवलंय बॉडी ऑइल, वा, फेस ऑइल, मस्त. स्क्रब आहे आणि स्वीट ऑरेंज सोप. स्वीट ऑरेंज. फारच सुंदर, थँक्यू. NH25 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांना आरतीताईंच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर 25% डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. बर, सुंदर आहे, खरंच छान आहे, मस्त. आपली आणखीन एक मैत्रीण आहे प्रीती शहा, बर जिचा एक NGO आहे ज्याचं नाव आहे उलुक द आउल फाउंडेशन. बर, आणि तिने तुमच्यासाठी कोस्टर्स पाठवलेत. थँक्यू, मस्त.
सो हे जे फॅक्टरीमधलं म्हणजे एक्सेस फॅब्रिक असतं ना हा. त्याच्यापासून उलुगदुआल सगळे आर्टिफॅक्ट्स बनवतात वा बर मस्त मस्त. आणि त्यांचं प्रत्येक प्रॉडक्ट युनिक असतं कारण ते फॅब्रिक ड्युप्लिकेट होत नाही. फारच सुंदर बघ, खूपच सुंदर आहे. आपली आणखीन एक मैत्रीण आहे बर कल्याणी मोडक, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. बर. दगडातून अतिशय सुंदर वस्तू बनवतात. खूप जड आहे हा. हो 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 आ, फार सुंदर. तुम्हा Thank you. दोघांसाठी हा एक दिवा पाठवलाय बर. किंवा यात तुम्ही फुलं वगैरे सुद्धा ठेवू शकता. सुंदर सुंदर अगदी. हे जे रस्त्यावरचे हा, ते पाथरवट पाथरवट हा, ना? हा, बरोबर. हा, So तसं त्यांच्याकडून हे सगळं बनवून घेतात. वाटतं. फारच सुंदर हं? फार सुंदर आहे. ऍक्च्युली क्रिएटिव्ह माइंड्स हो. हो ना. हो हो. जड आहे ना खूप. जड आहे. इनोव्हेटिव्ह, व्हेरी इनोव्हेटिव्ह. खूपच छान आहे. So गप्पांना सुरुवात करूया. ओके. मला सांगा हम्म. की यशवंत महाडिक यांचं नाव यशवंत दत्त कसं पडलं आणि त्यांना सगळे बाबा म्हणायचे. हो. सो बाबा का म्हणायचे? नाही बाबा ते लहान असल्यापासून त्यांच्या आईचं लाडाचं नाव अच्छा. म्हणून बाबा. घरात आपण म्हणतो हा. तसं, तर ते बाबा. बाबा. बर बर हा. आणि नंतर त्यांना बाहेर ते क्रिकेट खेळायचे त्यामुळे बॉबी हे एक नाव पडलं त्यांना. ऍक्च्युली अजूनही बाबांच्या जनरेशनचे किंवा कधी फेसबुकवर एखादी पोस्ट आली काय आली हा, ती मला हा. कोणी शेअर केली त्याच्यावर कमेंट तर अजूनही कमेंट्सच्या खाली लिहितात अरे बॉबी आणि मी एका बाकावर बसायचो. अच्छा. आणि बॉबी सुद्धा हे का तर बॉबी तलरखा नावाचे एक रेडिओवर खूप छान कॉमेंट्री करायचे. हम्म. तर त्यांची बाबा जेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये होते हम्म. तेव्हा त्यांची हुबेहूब कॉमेंट्री करून नक्कल करायचे. अच्छा. तेव्हापासून त्यांचं नाव बॉबी. बर 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 बर. आणि यशवंत दत्त हे थोडी- त्यांना म्हणजे एक तर गुरुदत्त आवडीचे ऍक्टर हम्म. आणि त्यांच्या वडिलांचं नाव दत्तात्रय होतं. हम्म. त्यामुळे ते कॉम्बिनेशन करून त्यांनी यशवंत दत्त असं केलं. अच्छा त्यांनीच ठेवलं. त्यांनीच केलं. म्हणजे सांगायचं झालं तर बाबांचे आई वडील हा. दोघेही प्रभात कंपनी हम्म. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल मास्टर छोटू हे बाबांचे वडील. हम्म. म्हणजे त्यांचं दत्तात्रय महाडिक नाव जरी असलं तरी मास्टर छोटू म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं मास्टर छोटू म्हणजे लहान मुलांचे कामं करतात म्हणून हा. तर ते ऍक्च्युली व्ही शांतारामचे राईट हँड होते. अच्छा. आणि ही यूज टू असिस्ट ऑल द पीपल जे काही मद्रासवरनं किंवा बाहेरच्या ह्याच्यातनं जे कोणी यायचे डिरेक्शन करायला प्रभात फिल्ममध्ये त्यांना ते हक्काचा माणूस असायचं हु यूज टू कॉर्डिनेट. अच्छा. आणि तिथे मग त्यांची तालीम जी असायची की त्यांच्या लँग्वेज आणि इकडच्या कलाकारांच्या लँग्वेजचा जो प्रॉब्लेम यायचा सो ते जे काय अपेक्षित असेल ते सांगणार म्हणून मास्टरजी म्हणून मास्टर छोटू. आणि आमच्याकडे असं मी खूप नंतर ऐकलं की जेव्हा पोहे खाण्याची हुकी यायची तेव्हा गुरुदत्त घरी यायचे हक्काने आणि आजीला म्हणायचे म्हणजे आजीचं आणि त्यांचं फक्त कोड असायचं की आज तुला तिखट हवेत म्हणजे खाऱ्या हवेत का गोड हवेत म्हणजे साखर घालून देऊ दूध दही आणि पोहे का साखर म्हणजे मीठ घालून देऊ. तर ते त्यांना जे हवं ते मागायचे. तो मे बी तो इन्फ्लुएन्स बाबांवर होता आणि त्याचं दोघांचं कॉम्बिनेशन होतं की ते महाडिकचं दत्त झालं. अच्छा 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 अच्छा. त्यांचं लहानपण बालपण वगैरे कसं गेलं? त्यांच्या आई वडिलांबद्दल आणखीन काय सांगाल किंवा भावंडांबद्दल? नाही ते तर एकुलते एकच होते. आणि लहानपणाबद्दल म्हणजे आता आई आणि वडील दोघंही प्रभातमध्येच कामाला होते आणि त्यामुळे म्हणजे खरं सांगायचं तर मूळचे आम्ही देवासचे. म्हणजे असं बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही महाडिक म्हणजे कोल्हापूरचे. तर आम्ही कोल्हापूरचे नसून आम्ही देवासचे. आणि देवासमध्ये आजोबा म्हणजे दत्तात्रयांचे वडील रामराव हे दिवाण होते संस्थानिक. आणि त्यांचं संस्थानिक असल्यामुळे त्यांची सोयरीक पण त्यांच्याशीच जे गायकवाड आणि हे आहेत सगळे देवासचे. तर आजोबा आणि आजी हे पहिले जनरेशन होते की जे बाहेर पडले देवासमधनं आणि कलेची आवड असल्यामुळे ते आले आणि ते दोघंही जॉईन झाले रुजू झाले प्रभातमध्ये. सो तिथपासून जे सुरू झालं ते आता मी म्हणलं तर आय एम द थर्ड जनरेशन इन द सेम फील्ड की आम्ही तोच त्याच व्यवसायात म्हणा किंवा त्याच इंडस्ट्रीमध्ये काम करतो. आणि ह्यालाही आता बॉबी म्हणतात काही मित्र. हा
म्हणजे त्यांना जे बॉबी नाव पडलं ह्याला बाबा बास्केटबॉल खेळायचे PYC वर हा. आणि मीही खेळायला लागलो. हम्म. तर ते व्हायचं असं की इतकी मुलं, त्यात प्रत्येकाचं नाव. सो दत्त हे आडनाव जरा महाराष्ट्रीयन नसल्यामुळे पटकन लोकांच्या तोंडात बसलं. आणि बाबांबरोबर जे शेडगे सर म्हणून होते, जे बाबांचे कोच कम बाबांबरोबर खेळायचे, ते एकदा एक सेशन घ्यायला आले आणि ते म्हणाले, अरे सगळेजण तुम्ही ह्याला दत्त दत्त का म्हणतात? तर म्हणे नाही, त्याचं अक्षय नाव लक्षात राहत नाही आणि ऑलरेडी 2-3 अक्षय. सो ते कन्फ्युजन नको म्हणून आम्ही त्याला दत्त म्हणतो. तर म्हणे मग आजपासून मी तुम्हाला एक चांगलं नाव देतो, आम्ही त्याच्या वडिलांना बॉबी म्हणतो. सो तुम्ही त्याला बॉबी म्हणा. तुमच्याकडे अजून किती बॉबी आहेत? ते म्हणले नाही, आमच्याकडे कोण बॉबी नाही. सो तेव्हापासून जे बॉबी चिकटलं ते आजही मला बरेचसे मित्र बॉबीच म्हणतात. म्हणजे माझ्या लेकीचं असं होतं की असं कोणी मित्र भेटला जो तिला माहित नाहीये आणि तो म्हणला, बॉब्या, की माझी मुलगी माझ्याकडे कधी अशी बघते, बाबा तुला बॉबी का म्हणाला? मग आता तिला ते अंगवळणी पडलंय की ते एक माझं नाव आहे म्हणून. आहे असं. बर. त्यामुळे ह्यालाही अक्षय दत्त आणि बॉबी. म्हणजे बाबांची सगळी मोस्टली नावं आहेत चिकटलेली. मी मगाशी हा प्रश्न अशासाठी विचारला कारण माझ्या बाबांना सुद्धा बाबा असं नाव आहे. म्हणजे ते का पडलं, कसं पडलं तेही मला आठवत नाहीये. पण मी बाबा नाही म्हणत, मी डॅडी म्हणते आणि बाकी अख्खं जग त्यांना बाबा म्हणतं. बाबा दरदर. नाही, बाबा म्हणजे मी सुद्धा त्यांना बाबाच म्हणायचे. हे सांगते. लग्न झाल्या, कारण लग्नाच्या आधीपासून मी त्यांना बाबाच म्हणत होते. बरं. आणि लग्न झाल्यानंतरही बाबाच. म्हणजे सासूबाईंशी बोलताना बाबा आले, बाबा गेला वगैरे असंच. म्हणजे समोर त्यांच्याशी बोलताना आहो जाहो, पण असं मागे बोलताना बाबा आला, बाबा गेला, असं. म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन, माझ्या मते इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोक आहेत जे बाबांना यशवंत म्हणतात. त्यातली एक मला माहिती असलेले म्हणजे कांचनताई, कांचन घाणेकर. त्या कधी बाबा म्हणत नाही. त्यांना त्यांचं ते नाव मराठमोळं इतकं आवडतं की त्या कायम आणि अजूनही रेफरन्समध्ये पण यशवंतच म्हणतात. यशवंतच म्हणतात. आणि बहुतेक दीदी पण का दीदी बाबा म्हणतात? बाबा दीदी बाबा म्हणायचं. कांचनताई आवर्जून यशवंत म्हणतात. काय लग्नाआधी तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं? म्हणजे नाटक, सिनेमा याच्याशी? हो. माझे वडील ह्याच लाईन मध्ये होते. त्यांची पब्लिसिटी होती, नवतरण पब्लिसिटी म्हणून. आणि ते नाटकं वगैरे प्रयोग लावायचे, डिस्ट्रीब्युटर पिक्चर वगैरे करायचे. आणि काही पिक्चरच्या ह्याच्यात त्यांनी को प्रोड्युसर म्हणून पण काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांशी माझा लहानपणापासूनचा संबंध आहे. आणि लहानपणापासून सगळे आमच्याकडे येत होते. आणि लग्न जरी ह्यांच्याशी झालं तरी सगळेजण साळुंखेंची मुलगी म्हणूनच मला ओळखत होते. आता जरा यशवंत दत्तीची बायको म्हणून ओळखायला लागले, पण पूर्वीचे सगळे साळुंखेंची मुलगी म्हणूनच. म्हणजे एकमेव होते ते पब्लिसिटी. आणि सगळे सिनेमा, नाटकं ते हे करायचे, जाहिराती त्यांच्याकडे असायच्या. म्हणजे पूर्वी असं असायचं, प्रत्येक शुक्रवारी पिक्चर लागायचं. प्रत्येक शुक्रवारी आम्ही सगळे जण घरातले प्रीमियरला जायचो. माझ्या शाळेतल्या मुलींना फार अगदी त्याचं हे वाटायचं, अरे वा, तुम्ही दर शुक्रवारी पिक्चरला जाता. म्हटलं हो. आम्ही शाळेतून घरी आलो की लगेच, कारण दर शुक्रवारी पिक्चर लागायचाच ना, सगळे पिक्चर बघायचो आम्ही. त्यामुळे नाटकं बघायचो, पिक्चर. त्यामुळे घरी येणं जाणं खूपच होतं सगळ्यांचं. आणि तसंच यांचाही परिचय झाला. म्हणजे आणि लग्नाआधीचं तुमचं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा किंवा तुमचं लहानपण, बालपण कसं होतं? काही 4 चौघांसारखं अगदी मस्त. आई वडील लाड वगैरे करायचे. किती भावंड तुम्ही? मी धरून 4 आणि एक भाऊ, असं आमचं. बरोबर. आणि कुठेशी राहायचं तुम्ही? आम्ही पूर्वी शिवाजीनगरला राहत होतो, नंतर घोले रोडला राहायला आलो, नंतर आता राहुल टॉकीजच्या इथे आम्ही राहतो. असं. बाबांची तुमची ओळख कुठे झाली? त्यांची ओळख म्हणजे मी 9वीत असताना मे महिन्याची सुट्टी होती आणि आम्ही शूटिंग बघायला गेलो राधानगरीला, कोल्हापूरला. तिथे आमची ओळख झाली. मग त्यानंतर आमचं घरी येणं जाणं चालू झालं. 2 वर्ष म्हणजे तशी ओळख वगैरे होती, येत जात होतो. नंतर मग आम्ही घोले रोडला जेव्हा घर घेतलं, तिथे
पूजा केली होती आम्ही सत्यनारायणची. तेव्हा बाबाला आणि त्याच्या आईनं आम्ही बोलवलं होतं. तेव्हा त्यांनी तिथे म्हणजे जरा मला वाटलं त्यांच्या मनात काहीतरी आहे. आणि नंतर आम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी मला त्यांच्या घरीच मागणी घातली. अच्छा. पण तुम्ही किती वर्षाच्या होतात तेव्हा? मी तेव्हा 18 वगैरे होते. 19व्या वर्षी माझं लग्न झालं. अच्छा. बरं बरं बरं. आणि मग लग्न होऊन जेव्हा इथे आलात महाडिकांच्या घरी, तेव्हा म्हणजे घरचं बॅकग्राऊंड डेफिनेटली बदललं असेल, तेव्हा काय परिस्थिती होती इथे? नाही तसं काही वाटत, कारण आधीपासूनची ओळख होतीच. त्यामुळे मला काही वाटलं नाही ह्यांच्या घरी आल्यावर परक्या घरी आले वगैरे असं काहीच नाही वाटलं. आणि गंमत म्हणजे हे आमच्याच घरी असायचे, माहेरी सारखे. हा, ते आमच्याच घरी. कारण माझ्या वडिलांची आणि त्यांची म्हणजे जावई आणि सासरे हे नंतर, पण आधी मित्र होते ते. हा, मित्र होते ते. त्यामुळे काही तसं काही वाटलं असेल. बाबांच्या साधारणतः 12 वर्षाचा विचारणार होते, पण ते विचारणं बरोबर नाही. हो 12 वर्षाचा. आमच्याकडे हिस्ट्री रिपीट इटसेल्फ असं आहे की आईचं आणि बाबांच्या साधारणतः 12 वर्षाचा. ते मोस्टली त्या काळात असं व्हायचं असं आपण म्हणूया. पण माझ्यात आणि माझ्या बायकोच्यात पण 10.5 वर्षाचा. कसं काय? लव्ह मॅरेज. त्यामुळे आता त्याला बाकी असं काही स्पेसिफिक नाही, वय विचारून काही आम्ही प्रेमात पडलो असं नाही. तसं ते नंतर लक्षात आलं की अरे बापरे, आपल्याकडे 2 जनरेशनच्या गॅप. त्यामुळे आता कोणी कोणाला सांभाळायचं हे आपण नंतर ते सांभाळत सांभाळत आमचा प्रवास चाललाय. अक्षय, तुम्ही तुमची ओळख करून द्याल का प्लीज? ओळख म्हणजे डेफिनेटली यशवंत दत्तांचा मुलगा. आणि गमतीचा भाग असा आहे की ही ओळख फार आत्ता व्हायला लागली. नाहीतर महाडिक म्हणजे ऑन पेपर आमचं नाव महाडिक. त्यामुळे शाळेत कुणालाच माहित नव्हतं की मी यशवंत दत्तांचा मुलगा. कारण अक्षय महाडिक हा एवढाच होता. जेव्हा मित्र घरी यायला लागले आणि ते फोटो बघायला लागले, ट्रॉफीज बघायला लागले, आणि नंतर ते विचारायचे अरे ह्यांना कुठेतरी बघितलंय. कारण मी इंग्लिश मिडियमचा, त्यामुळे त्यांचा असा फार काही मराठी पिक्चरशी संबंध नसायचा. त्यातनं ते कॉस्मोपॉलिटन. पण ते म्हणायचे टीव्हीवर कधीतरी पिक्चर बघितल्यानंतर, आणि मग काहीतरी असे पण विचारायचे की अरे ह्यांचे फोटो तुमच्या घरी काय आहेत? म्हटलं हे माझे वडील आहेत. पण मग हे ट्रॉफीज त्यांच्या आहेत का? पण मग हे यशवंत दत्त आहेत, मग तू महाडिक कसा? असं हे एक्सप्लेनेशन इतके वर्ष दिलेली आहेत. देवाच्या दयेने आता एक बरं आहे की जसं इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली तसं मी अक्षय यशवंत दत्त लावतो. आणि त्यामुळे आता तो एक फार मजेशीर गोष्ट अशी आहे, किशोर जाधव बाबांचे जुने मित्र अगदी, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो. आणि माझ्या समोर अशा लताताई येऊन बसल्या आणि त्यांनी मला बघितलं, स्मित केलं. आता त्या हसल्या म्हणून मीही हसलो. त्यांनी 2दा-3दा माझ्याकडे असं बघितलं. नंतर त्यांना न राहून मला म्हणाले आपण कधी काम केलंय का एकत्र? सॉरी, कारण इतकं काम करते असं लक्षात. म्हणलं नाही, तुम्ही माझ्या तीर्थरूपांबरोबर काम केलं. मी बाबाचा मुलगा यशवंत. तरीच म्हणलं मी हा चेहरा कुठे बघितला. पण ते असं फार कधी कधी लोक न सांगताही ओळखतात. कधी कधी असं संकोचून विचारतात की तुम्हाला विचारू का, राग नाही येणार, तुमचं असं कुठेतरी खूप बघितलंय चेहरा वगैरे. आणि काही काही लोक अगदी थेट विचारतात की तुम्ही यशवंत दत्तांचे चिरंजीव आहात का बाय चान्स? म्हणलं हो. असं. सो इंजिनिअरिंग केलं, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलं. मग थोडासा ऍक्टिंगचा किडाही वळवळला. आणि मग नंतर मला ते शब्द आठवले की यू आर नॉट अन ऍक्टर, असं बाबा म्हणायचे. आणि बाबांची अशी खूप इच्छा होती की मी ऍक्टिंग न करता, त्यांचे 2 पॅरामीटर्स होते, आयदर मी कॅमेरामॅन व्हावं, नाही तर मग मी एडिटर व्हावं. आणि तो चॉईस पण त्यांनी ठरवला होता की जर कॅमेरामॅन व्हायचं असेल तर देबू देवदारांकडे तू जायचं. मी देबूला सांगितलं, मग देबू जसं तुला सगळं करून घेईल, फार अगदी लाईट साफ करण्यापासून, ते शिकायचं. नाही तर बाबांची आणि भक्तिताई म्हणजे भक्ती मायाळूची हसरते नावाची एक सिरियल त्या दोघांची होती. म्हणजे भक्तिताईंनी हिंदी मधलं करिअर हसरतेने सुरू केलं आणि बाबांची हिंदी पहिली सिरियल ती झीवर यायची हसरते. तेव्हा एडिटिंगला बाबा जायचे आणि आमच्या दोघांचं फॉर्मल इंट्रोडक्शन ही असंच झालेलं आहे की भक्ती, माझ्या मुलाला मी तुझ्या हाताखाली सोपवणार आहे. भक्तिताई म्हणायची बाबा मी आत्ता इंडिव्हिज्युअली सुरू केलंय. अगं तसं नाही, अजून तो शाळेत येतो, अजून लहान आहे, पण नंतर मी तुझ्याकडे पाठवणार आहे. आणि योगायोगाची गोष्ट अशी, जेव्हा मी पहिली फिल्म केली
तेव्हा माझी आरंभ, आरंभाचे कॅमेरामॅन देबू देवधर, एडिटर भक्ती माळू. सो ते कुठेतरी असं एक चक्र असतं की ते अननोइंगली काय बाबांच्या मनात आपण होतं. मॅनिफेस्ट करत असतो ते. मी असं कन्सिडर करतो की आरंभ ही माझी पहिली फिल्म नाही, ही बाबांची पहिली फिल्म. कारण त्या फिल्म मध्ये त्यांना जे हवं होतं किंवा अपेक्षित होतं अशीच लोक त्यात होती. म्हणजे सगळे बाबांचे मित्र, देबू देवधर, आनंद मोडक, सुधीर मोगे, भक्ती मायाळू. आणि म्हणून मी असं म्हणतो की ती बाबांना एक इच्छा होती की माझी एक अशी काहीतरी वेगळी फिल्म असावी. सो ती त्यांनी माझ्याकडनं करून घेतली. माझी ऍक्च्युली सेकंड फिल्म, माझी पहिली फिल्म धागेद्वारे, असं मी सांगतो. ती पहिली फिल्म ही बाबांचीच होती कारण त्यांची ती इच्छा राहून गेली ऍज अ डिरेक्टर म्हणून. त्यांना एक, कारण त्यांना विचारायचंय लोक की तू डिरेक्ट केली तर बाबा कशी करशील, तर ही ऑलवेज सेड की मला एक काहीतरी वेगळी फिल्म करायची. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आजही आरंभ ही भारतातली एकमेव फीचर फिल्म आहे जी चाइल्ड मोलेस्टेशनवर बेस्ड. सो ती खऱ्या अर्थाने वेगळी. आपण खूप वर्षांपूर्वी भेटलोय. होय, आपला चान्स राहिला काम करायचा रोशन विलासाठी. रोशन विलासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, राहायला असं नको म्हणूया. मला आय एम स्टील व्हेरी होपफुल. नक्की आपण नेहमीच म्हणतो काम करायचं राहिलंय, नक्की करणार. येस येस. बरं ताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की बाबांची आधीची परिस्थिती तशी हलाखीची होती, त्यावर त्यांनी मात केली आणि ते पुढे आले, त्याबद्दल सांगू शकाल का काही? हां, पूर्वी त्यांची चांगली होती खरं परिस्थिती, पण नंतर माझ्या सासऱ्यांनी गरिबांचं राज्य म्हणून एक फिल्म काढली मराठी. त्यानंतर गरिबांचं राज्य आमच्या घरात सुरू झालं. हां, आणि त्यात सगळंच गेलं. म्हणजे त्याला कारण पण असं होतं, नॅचरल कॅलॅमिटी झाली, जो पुण्याचा पूर आला त्यात त्याची रिळं गेली सगळी. त्यामुळं ते पिक्चर बनून तयार होतं आणि ते पाण्यात गेलं सगळं, त्यामुळे त्यात काही रिलीज करता आलं नाही. त्यामुळं जो झालं ते झालं. आणि म्हणून माझ्या मते आई बरोबर ना, आईची इच्छा होती बाबांनी या फील्डमध्ये येऊ नये, असंही होतं. पण ते आता विधी लिखित असतं म्हणतात तसं आहे ते. तशी माझी इच्छा होती तू येऊ नये त्या लाईनमध्ये, कारण मी एवढं पाहिलेलं होतं. माझी खरंच इच्छा होती नको यायला म्हणून, ह्याला शिकवलं मी, पण शेवटी तो इकडेच आला. इथे जे लिहिलं आणि अजून सुद्धा तेच हेच करायचंय मला, दुसरं काहीही नाही, हे मला त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. बरं म्हटलं आता काय. हा प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारते, बाबांच्या काही आठवणी सांगू शकाल का? बाबांच्या तशा खूप आहेत आठवणी. म्हणजे ते घरात खूप कमी असायचे, कारण त्यावेळेस नाटकं त्यांची इतकी चालू असायची, नाटकं आणि सिनेमाची शूटिंग वगैरे इतके. पण घरी आल्यावर मात्र मस्त, म्हणजे ह्याला हॉटेलिंग खूप आवडतं, त्यामुळे घरी आल्यावर हॉटेलमध्ये जाणं. आणि आम्हाला सगळ्यांना, आम्हाला दोघांनाही खूप सिनेमा नाटकं बघायची भयंकर आवड आहे. आम्ही कोल्हापूरला शूटिंगला गेलो ना, 6 वाजता वगैरे पॅकअप झालं, लगेच आम्ही पिक्चरला. म्हणजे 6 ते 9 बघितलं की 9 ते 12 परत. आणि ते कोल्हापूरला पूर्वी असं यायचं, शेजारी शेजारीच, लगेच आम्ही 9 ते 12 परत पिक्चरला. हो 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 हो, इतकी आवड आहे आम्हाला दोघांना. आणि ह्यालाही आता आहेच. म्हणजे त्यामुळे ते इकडे आले की मस्त नाटकं, सिनेमा आणि हॉटेलिंग हे असायचं. तर त्यामुळे साहेब खुश असायचे अगदी, बाबा कधी येतात याची वाट बघायचं. ह्यात थोडंसं डिफर होईल की माझ्या वाटेला तसे बाबा खूप कमी आहेत. मी एकतर मी 18 वर्षाचा असताना ते गेले. म्हणजे ही खंत मला आयुष्यभर राहणार आहे की मला एकतर आयुष्यात असं कधी नव्हतं की यशवंत दत्त हे माझे वडील आहेत, माझ्यासाठी माझे वडील. बरोबर. आणि प्रॉब्लेम असा असायचा की बाबांचं काम, दौरे, म्हणजे ते सणासुदीला कधी नसायचे. कारण गणपती असू दे, दिवाळी असू दे, तो सीझन. आणि त्यावेळेस नाटकांचे दौरेच इतके असायचे की तो ऑब्व्हियसली तो सीझन एनकॅश करणं असं. म्हणजे हे अतिशयोक्ती वाटू नये, पण बाबा आले की ते जर का 4 दिवस 5 दिवस असेल तर आम्ही साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भेटायचो. कारण बाबा यायचे हे मध्यरात्री, मग ते गाडीतच झोपायचे. उठो, उगाच ह्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून ते कधीतरी कोल्हापूर किंवा मुंबई असं कधीतरी आले की बाहेर. म्हणजे मी सकाळची शाळा माझी 7ला मी उठून तयार होऊन बाहेर गेलो की गाडी बघून
काचेत असं बघायचो बाबा झोपलेत, मग आईला येऊन सांगायचो बाबा ऑलरेडी आले, कारण त्यावेळेस काही मोबाईल नाही, काही नाही. मग मी शाळेत जायचो. तोपर्यंत मी दुपारी घरी यायच तोपर्यंत बाबा कुठेतरी बाहेर गेलेले असायचे. मग माझं ट्युशन्स, बास्केटबॉल खेळणं हे करून मी घरी यायच तोपर्यंत बाबा परत येऊन झोपले असायचे. मग मी रात्री झोपणार तेव्हा त्यांची परत सकाळ. सो असे आमचं क्लॅशेस व्हायचे की आमचे कदाचित 2-2 दिवस. बाबा कायम म्हणायचे की ते जागे असताना मी जर आलो शाळेतनं वगैरे की माझा पहिला डायलॉग असायचा, बाबा तुम्ही किती दिवस आहात? आणि मग बाबा म्हणायचे, अरे मी आत्ता तर आलोय, तू आल्या बापाला तू किती दिवस असणार? मग बाबांना ते समीकरण कळालं होतं की काय काय गोष्टी मला घ्यायच्या आहेत, त्याची लिस्ट माझ्याकडे तयार आहे. मग तो अंदाज मी बांधणार की बाबा आता कधी आणि किती दिवस आहेत, मग ते कधी टेबल करायचं. म्हणजे आता 2च दिवस असेल तर मग तो आत्ताच विषय काढायचा. जर 4-5 दिवस असतील तर मग ठीक आहे, मग आजची संध्याकाळ, मग आपण हॉटेलमध्ये गेलं की मग हळूच मग बाबा मला ते पेन घ्यायचंय, मग मला ती बॅग घ्यायची, मग ते शूज घे, हे टप्प्याटप्प्याने. ते बाबांनी ओळखलं होतं की तो काय पद्धतीने मी तो विचारतो, ती घाई का असते. पण ऑब्व्हियसली त्यांना ते, ही वॉज व्हेरी इंटेलिजंट इन दॅट सेन्स. आणि जसे मोठे झालो आम्ही तसे माझ्या मित्रांना त्यांच्याबरोबर असोसिएट किंवा त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं, कारण ते बाकीच्या वडिलांसारखे अजिबात वागायचे. म्हणजे अजूनही माझे काही मित्र म्हणतात की जेव्हा आम्ही तुझ्या घरी आलो होतो संध्याकाळी, आपण बाहेर निघालो होतो कॅम्पमध्ये आणि अचानक तुझे वडील आले, तर आम्ही असं धसका घेतला की आत यावं. बाबा म्हणले, या तू बूट घालतो, या आत या, बसा बसा, काय घेणार तुम्ही, बियर, रम? असं म्हणल्यानंतर त्यांना जो असा आनंद झाला होता की आजपर्यंत आम्हाला कोणीच असं विचारलं नाही. त्यातनं तुझ्या वडिलांनी विचारलं म्हणजे अजूनही कोणाच्याच वडिलांनी नाही. आणि तुझ्या वडिलांनी असं डायरेक्ट विचारलं. ऑब्व्हियसली त्यावेळेस इतके कोणी हो म्हणायचे याच्यातच नव्हतं, पण ती आठवण अजूनही काढतात की तुझ्या वडिलांनी आयुष्यात पहिल्यांदा आम्हाला विचारलं होतं की काय घेणार, बियर का रम असं. आणि याच्यातली उलटी गोष्ट, मी पितच नाही. हे बरं झालं सांगितलं. तो नाही. अजूनही बऱ्याचशा मित्रांच्या बाटल्या माझ्याच घरात आहेत, कारण ते गॅरंटेड असतं की ह्याच्याकडे ठेवली की ती संपणार नाही. आणि आता आई सुद्धा कधी कधी साफ करताना म्हणते, अरे ती ज्यांचे त्यांना देऊन तरी टाक. आणि ते म्हणतात नाही नाही, ती रिझर्व्हर राहू दे, कधीतरी गरज पडली तर ती मिळेल असं. तेवढं एक आहे, या लाईन मध्ये राहून सुद्धा नाही तसं, कारण पाहिलेलं होतं भरपूर, त्यामुळे. पण चांगलं आहे ते. अक्षय, मला तुम्हाला विचारायचंय, बॉबी तुम्हाला विचारायचंय, काय म्हणू मी, अक्षय का बॉबी? काय आय एम कम्फर्टेबल, सवय आता सगळ्याची. तुम्हाला कधी कळलं आपले बाबा इतर बाबांपेक्षा वेगळे? बाकीच्यांचं माहित नाही. अनफॉर्च्युनेटली बाबा गेल्यानंतर मला कळालं की बाबा कोण आहेत आणि किती मोठे आहेत. म्हणजे ते असं म्हणतात ना की तुमच्याकडे लग्न कार्याला किंवा शुभ कार्याला किती गर्दी होते, त्याच्यापेक्षा माणूस गेला किंवा मैतेला किती गर्दी होते, याच्यावरनं माणूस किती मोठा आहे कळतो. तर असे असंख्य लोक होते जे 3-3, 4-4 दिवस येतच होते आणि अनोळखी होते, पण ते येऊन भेटून जात होते, कंडोलन्स देत होते काय. आणि तेव्हा जाणवलं की लहान असताना म्हणाल बाबांबरोबर इतकं फिरलोय, सगळं झालंय, मला प्रश्न पडायचे की लोक येऊन बाबांची सही का घेतात. माझ्यासाठी म्हणजे आता बरेच लोक किंवा बाबांचे काही जुने मित्र वगैरे भेटले की मला म्हणतो, अरे तुला आठवतो का काय नाथा माझामध्ये तुझ्या बापांनी काम केलं होतं. आणि मला असं व्हायचं की मे बी नाही, 100% नाटकं मी सगळी बघितली, पण कुठलीही नाटकं मला रिकलेक्ट होत नाही. पण माझं वयच इतकं लहान होतं की अनफॉर्च्युनेटली नटसम्राट त्यांनी जेव्हा केलं तेव्हा जे बोललं जातं की दॅट इज अ फुल स्टॉप, की आता इथून पुढे, म्हणजे हे माझ्या मते शिरवाडकरांच्या कोणी नात्यातल्या ह्यांनी लिहून ठेवलं की ज्या पद्धतीचा अपेक्षित असलेला नटसम्राट लेखकाला असतो, तो बाबांनी ज्या पद्धतीने साकारला तो इथून पुढे कोणी नाही साकारला तरी चालणार. कारण त्याच्या आधी डॉक्टर लागू काय, दत्ता भट काय, सतीश दुबाशी काय, यांनी ज्यांनी केला त्यांनी त्यांच्या स्टाईलने केलं प्रत्येकाने. पण जो लेखकाला अपेक्षित असलेलं जे कॅरेक्टर आहे ते बाबांनी, आणि बाबा त्याच्यावर हसत म्हणायचे, मी काय केलं, मी काहीच केलं नाही. मी लोकांना डॉक्टर लागूंचं हे आवडलं हे, किंवा दत्ता भटांचा आवाजाची शैली ती, असं सगळे एकत्र करून मी माझ्या पद्धतीने प्रेझेंट करतो. इतका कॅज्युअल अप्रोच होता बाबांचा. कारण माझ्या मते बाबा वॉज द यंगेस्ट नटसम्राट. ही प्लेड दॅट रोल इन 40s.
अर्ली 40s. सो असं होतं. म्हणजे अगदी नटसम्राट आपले वडील आहेत किंवा काय, हे आत्ता मला जाणवतं, कारण जेव्हा फिल्मचा कुठला स्ट्रॉंग रोल असतो मेल, तो मला कायमच असं वाटतं यार बाबा पाहिजे होते, इझिली केला असता बाबांनी. म्हणजे असं होतं आणि ते होत राहणार, त्याला काही नाही. पण एक मुलगा आणि वडील म्हणलं तर माझ्या मते मी 7वीत का 8वीत होतो आणि मला सायकलवर शाळेत जाण्याची खूप हौस होती आणि ही काही मला सायकल घेऊन देत नव्हती. आणि शेवटी मी बाबांकडे हट्ट केला आणि असं झालं की तुझी आई नाही म्हणते, मी इथे नसतो, काही झालं तर त्रास होईल. पण मी म्हटलं नाही, मी नाही जाणार शाळेत, पण इथे तरी खेळायला मला सायकल घ्या. असं झालं आणि बघू असं करून त्यांनी 2दा-3दा टाळलं. त्याच्यानंतर असं झालं की एकदा ते आल्यानंतर मी त्यांच्याशी बोललोच नाही. रिॲक्शन म्हणजे मी बोललोच नाही. मग त्यांना लक्षात आलं की आता ह्याला घेऊन देण्याशिवाय गत्यंतर नाही. मला म्हणले चल आपण बाहेर जाऊ. मी म्हटलं मला यायचं नाही. चल आपण बाहेर जाऊन येऊ. असं करून मला ते 2 कामं करत करत म्हणाले आता सांग मला कुठे मिळते तुझी ती सायकल. आणि आम्ही मग त्या फडके होत ना आपल्या इथे, तिथे रिक्षा, तिथे एका दुकानात मी म्हणलं मला हिरो रेंजर सायकल घ्यायची लाल कलर. ती केवढ्याची ती मला अजूनही आठवतं. त्याच्यावर 1150 का 1180 रुपयाचं त्यांनी बिल केलं. आणि ते झालं असं की सायकल मोठी एवढी मी चालवत सदाशिव पेठेत आणणार कशी, आणि ती रिक्षात बसायला तयार नाही. मग आमच्या तीर्थरूपांनी, मी आज एका मुलाचा फक्त बाप आहे असं म्हणून ते म्हणले जा तू रिक्षा घेऊन घरी, आणि ते फडक्या हौदापासून सायकलवर सदाशिव पेठेत घरी आले. असं आमचं अपब्रिंगिंग आहे किंवा हे की बाबा घरी आल्यानंतर ही अगदी सेलिब्रिटी. म्हणजे मला आज आता असं वाटतं की अरे मी बाबांना काय हट्ट केला आणि मी यशवंत दत्तांना सायकल मारत माझ्यासाठी सायकल आणायला लावली. पण असं आहे की त्यांनी कधी असं जाणून दिलं नाही की मी बाहेर वेगळा आहे, घरात वेगळा आहे. घरात आल्यानंतर ही वॉज लाईक अ फादर. आणि पण हे दोघं फार भांडायचे बरं का, म्हणजे काही ह्याला पटलं नाही किंवा काय, महिने दोघं बोलायचे नाही. हो हो हो, खूप दोघंही, तेही हट्टाला आणि हाही हट्टाला, बोलायचे नाही. मी म्हणलं हे काय चाललंय हे. पण माझ्या बाबतीत तसं काही नव्हतं. भांडण नवरा बायकोंची असतात पण नाही. ओढाताना व्हायची पण म्हणजे अगदी रिक्षा, त्याला सांग रिक्षा आणून दे, मी रिक्षा घेऊन सांग त्यांना रिक्षा आणली, असं आमचं व्हायचं. आणि त्यांचे मला अजूनही कानात शब्द बसलेले, मार मार बापाला असाच फाट्यावर मार, असं मला कायम बडायचे. म्हणजे आता मला असं जाणवतं की माझ्या घरात कोण होतं, काय होतं, हे वलय काय. पण अगेन ते माझं वयच असं होतं की मला ते वादळ काय हे आपण म्हणतो ना की तिथपर्यंत पोहोचच नव्हती. आता ती खंत जाणवते की असे कितीतरी मी खूप उशीर आलो फील्डमध्ये बाबा गेल्यानंतर, साधारणतः 10 वर्षानंतर वगैरे. सो आता मला असं जाणवतं की अरे आता मी कुठेतरी त्या लेवलचा जाऊ शकतो की त्यांच्या कुठल्या गोष्टींवर आम्ही डिस्कस करू शकतो. आणि ती खंत मला कायम आहे की कुठला एखादा विषय हा कसा मांडलाय, हा कसा मांडायला पाहिजे, हा का असा मांडला गेलाय, हे आमचं गिव्ह अँड टेक कधीच होऊ शकलं. कारण 18 वर्षापर्यंत मी फक्त अभ्यास, शाळा, खेळ याच्यात होतो. आणि तोपर्यंत पण माझ्या कधीच असं नव्हतं की मी या फील्डमध्ये येईल. नॉट इव्हन ऍक्टर किंवा टेक्निशियन असं कधीच नव्हतं. सो काय असतात अशा विधिलिखित गोष्टी असतात की ते नंतर कळतात. पण आहे आता त्याला काही करू शकत नाही. पण जेव्हा बाबांबरोबर लहानपणी तुम्ही बाहेर जात असाल त्यावेळेला लोक ओळखत असतील, तेव्हा तर काय म्हणजे असं फोटो बिटो घेत नव्हते, सेल्फीज वगैरे तर खूप पण नव्हतेच. तेव्हा ऑटोग्राफ वगैरे, ऑटोग्राफ घ्यायचे. आणि मला एक आठवतं, आम्ही पिक्चरला गेलो होतो विजयला, आणि आम्ही एक तर ऑफिसमध्ये बसवलो होतो. ते म्हणले आता सुरू व्हायची वेळ आली, तुम्ही वर जाऊन बसा. आम्ही बाहेर पडलो आणि एक जण बाबांना म्हणलं लढ बाप्पू, बाबा पण म्हणले लढ बाप्पू. म्हटलं हे बाबा काय. मग तेव्हा बाबांनी सांगितलं नाथा माझामध्ये बाबा जेव्हा चेअर्स करायचे तर ते बाबांनी एक शोधून काढलं होतं की ते चेअर्सच्या ऐवजी लढ बाप्पू असं. त्या माणसाने बाबांना ते आता म्हणजे हे झालं की मी नाटक इतके वेळा बघितलं पण मला ते लक्षात नव्हतं आलं की चेअर्सला बाबांनी असं एक नवीन काहीतरी शब्द केलेला. सो आहे ते गारुड होतं म्हणा किंवा बाबांनी असे काहीतरी स्वतःचे एक पॅरामीटर्स तयार करून ठेवले होते. म्हणजे बाबा मला आठवतंय कितीतरी ठिकाणी लेक्चर्सला जायचे, शिबिरांमध्ये म्हणा किंवा काय, तिथे मला घेऊन जायचंय. पण तिथे त्यांचं शिबिर चालू असायचं आणि मी माझं काहीतरी इकडे काय मांजर सापडले, तिकडे खेळ कुत्र सापडले. सो
ते मी म्हणतो ना, ते वयच इतकं माझं लहान होतं की ते मला कळलंच नाही यशवंत दत्त हे काय. मग ते एवढे ग्रेट ऍक्टर आहेत, अभिनेते आहेत, हे कधी कळलं? म्हणजे मला अक्कल आल्यानंतर असं म्हणायला पाहिजे, त्यांची उत्तमच काम आहेत. आजही मी बघतो शापित वगैरे, प्रीमियर अटेंड केले सगळं. मला कळायला लागलं असताना सरकार शेवटचं पिक्चर. नाही, त्याची एक वेगळी आठवण आहे आमच्यासाठी. सरकारनामा 31 ऑक्टोबरला रिलीज झाला होता पुण्यामध्ये, शुक्रवार. आणि कोइन्सिडेंटली माझी, बाबांची आणि आईची ती शेवटची भेट एकत्र. कारण त्याच्यानंतर ते परस्पर कोल्हापूरला गेले ना शूटिंगला. त्या दिवशी मुंबईला पार्टी होती शारदा सेंटरला, आणि मग तिथून त्यांनी आम्हाला घरी सोडलं आणि ते शूटिंगला गेले. आणि ही वॉज सपोज टू कम ऑन वाढदिवसाला आपण फोन केला होता का? 7 तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्यांचाही वाढदिवस असतो. 7 नोव्हेंबर. आणि त्यावेळेस त्यांचा फोन आला मला विश करण्यासाठी, आणि मला म्हटलं की मी 11 तारखेला येतोय पुण्यात, असं त्यांचं आलं. आम्ही आपल्या त्या ह्याच्यातच होतो की आता 11 तारखेला येणार आहे, पण ते 11 तारखेलाच गेले सकाळी. आणि तो कोइन्सिडेंट असा आहे की 31 ऑक्टोबर शुक्रवार 1997, आणि माझ्या मुलीचा जन्म 31 ऑक्टोबर शुक्रवार 2014. हो. हे असं कोइन्सिडेंटली हे झालंय की आमची शेवटची भेट आणि तिचा जन्म असं आहे. त्यामुळे कधी कधी मी तिला प्रेमाने बाबा म्हणून हाक मारतो. नाही, आहे ते तिच्यात त्यांचे खूप गुण आहेत. म्हणजे ती किती वर्षाची? 10 आता 9 वर्षाची. काय नाव तिचं? ओवी. वा, छान नाव आहे. ओवी. आणि तिला पण आहे ऍक्टिंग मधलं. परवाच म्हणत होती मला ऍक्टिंग करायची. बरोबर. बाबा म्हटले बरं आधी मोठी हो, शाळा शिक, नंतर बघू. आता मी पालक ह्या भूमिकेत असताना हे जे ह्यांनी मला सांगितलं तेच मी तिला सांगितलं, सध्या तू अभ्यास कर, मग नंतर आपण बघू. असं. नवरा म्हणून कसे होते ते? खूप अगदी साधे, म्हणजे काही म्हणजे घरात आले की ग्लॅमर वगैरे काही नाही. घरी आले की वैजू आज काय करतेस, त्यांना मेथीची भाजी, शेपूची भाजी एवढं आवडायचं. बाकी सगळं नॉनव्हेज. पण मग आम्ही काही वारी आम्ही खायचो नाही. मग ते घरातल्यासारखं अगदी असंच की हे करूया ते करूया. आणि आमच्या घरी येणं जाणं खूप होतं, सारख्या पार्ट्या असायच्या. आणि हे कार्यक्रम झाले की कोणी ना कोणी आहेच त्यांच्या बरोबर अगदी. त्यामुळे काही लोक अजूनही आठवण काढतात. आणि त्यावेळी सासूबाई पण होत्या माझ्या बरोबर, त्यामुळे त्याही मदतीला असायच्या. बाबाच्या आई हे खूप छान करायची, बाबाच्या आई ते खूप छान करायची वगैरे. अजूनही मला ऐकायला येतं कोणाकोणाकडून, पण असायचे लोक. आणि त्यांना खरं माणसं खूप आवडायची, खूप. पण ह्याच क्षेत्रातली, म्हणजे माझ्या माहेरी फक्त माझ्या माहेरी यायचे, पण कुठे आणखीन आमच्या कुठल्या नातेवाईकांकडे ते कधी गेलेले नाही. त्यांचं फक्त हे फील्ड होतं ते तेवढ्या पुरतंच अगदी. आणि तुझी एकदा मॅच होती तेव्हा पण आले होते ते अक्षय, मॅच बघायला डेक्कनला. आम्ही दोघंही गेलो होतो मॅच बघायला. अगदी छान, इतर 4 लोकांसारखं मध्ये बसून मॅच बघितली अगदी आम्ही कट्ट्यावर. असे अगदी साधेच, म्हणजे ते काही यशवंत दत्त मी वगैरे असले कधी वागलेच नाही. तुमच्या वयात अंतर होतं तर लाड भरपूर झालेत का तुमचे? हो. अगदी. म्हणजे ते आम्ही फॉलो करतो. 2 साड्या बाबांच्या ठरलेल्या हिच्यासाठी, आणि मला कपडे, दिवाळी आणि वाढदिवस. आणि ते इतकं साधं आणि सोपं असायचं की आमची 10 मिनिटात शॉपिंग संपायची. हो. आम्ही लक्ष्मी रोडला जायचो. लक्ष्मी रोडला सगळे, त्यावेळी फक्त लक्ष्मी रोडला साड्या असायच्या. आम्ही जायचो, असं फिरायचो. ही साडी त्या रॅकवर आणि बाबा सांगायचे ही काढा ठेवा, आता तुला कुठली आवडते ती घे. असं फास्ट असायचं. आणि ती साडी म्हणजे चांगलीच असणार हे माहिती, कारण नेसल्यावर सगळेजण विचारायचे काय सुंदर साडी आहे. असं असायचं. विदिन 10 मिनिट्स आमची शॉपिंग संपायची. ह्याचं एक असायचं बरं का, आईला किती रुपयाची साडी घेत आहे, काय चाललंय, म्हणजे माझ्या बजेटवर खात्री लागणार आहे. म्हणजे बाबा हे बघायचे की हे काढ,
बजेटचं काही नाही आणि मी उलट ते करून हा. त्याचं हे बघायचो. हा लेबल बघायचा. बाबा, हा. हे एवढेची आहे, बाबा ही एवढे, मग राहू दे ना. नाही नाही, म्हणजे मला पण घ्यायचे ना कपडे आणि माझं मग ते एक्स्ट्रा असायचं की मग दिवाळीला किमान 2-3 तरी मिळतील अशा हिशोबाने. नाही, मी त्यांना शेवटी म्हणायचे बहुतेक हा मला मांजरपाटच घालायला लावणार आहे. कारण इतकं रोप रोप देणार बहुतेक हा मला. पण नाही, तसं काही नाहीये, चांगलं चांगलं देतो. पण लहानपणी त्याचं भयंकर होतं. आधी बिल बघायचं ते त्याचं पॅक काढून. हा, कितीचे बाबा, एवढ्याचे राहू देत, आईला आवडली ना घे असं. स्वतःसाठी करायचं की नाही तसंच? नाही, स्वतःसाठी नाही, बाबांचा कम्फर्ट हा त्यांचा म्हणजे झब्बा हा. आणि लुंगी. लुंगी पूर्वी, आणि तसंच घालून ते हिंडायचे. फिरायचे. लुंगी, एक तो आमच्याकडे आंबा होता स्टीलचा, पानाचा डबा असतो तो, ते, आणि काय ते कलकत्ता स्टाईलचं कधी कधी मूड आला तर कलकत्ता स्टाईलचं धोतर धोतर नेसायचं. बरं. हा, आणि तसे हिंडायचे अगदी, म्हणजे लोक अगदी 4 लोक असे बघायचे आणि मला लाज वाटायची. मग अहो, हिला आणि काय? मला असा प्रश्न पडायचा, बाबा नॉर्मल कपडे का नाही घालत, शर्ट पॅन्ट का नाही घालत, धोतर लुंगी काय, जिथे तिथे लुंगी काय, असं असायचं. तो त्यांचा, आणि ते म्हणतात ना आता कळायला लागलं, त्या माणसाला ना ती कॅरी करायची एक स्टाईल होती, जी आम्हाला असं वाटायचं की बाबा नॉर्मल लोक शर्ट पॅन्ट घालतात तर तुम्ही पण घाला. पण ते काय, हॉटेलमध्ये येऊ दे, पिक्चरला येऊ दे, नाटकाला तर ठीक आहे, ते अगदी घरचंच असल्यासारखं असायचं सगळं. पण कायम झब्बा आणि लुंगी. नाही, म्हणजे त्यांना ते भैरू पैलवानचं अवॉर्ड मिळालं फिल्मफेअरचं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी ठरवलं मी लुंगी घालून जाणार. पण माझे वडील म्हटले त्यांना, असं नको करू, जरा छान जा ना, हिंदीच आहे. मग ते सूटबीट घालून त्यावेळी आले ते. तो एकमेव हो, 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 हो. फंक्शनला बाबा व्यवस्थित 3 सूट. पीस घालून हा, हा. व्यवस्थित dress up होऊन गेले. हा, नाहीतर लुंगी आणि झब्बा हे त्यांना आवडीचं. नंतर मग पायजमा वगैरे, सलवार वगैरे, अच्छा. हा, असं. मग बाकी ते अगदी साधे, म्हणजे खरंच साधे होते. यशवंत दत्त सारखं एक मोठं यशस्वी व्यक्तिमत्व, अभिनेता, त्यात इतके देखणे, गॉसिप वगैरे तर झालंच असेल ना त्यावेळेला, तर ते तुम्ही कसं घ्यायचं? नाही, गॉसिप वगैरे म्हणजे काय, मी घरातच असायची, मी घर संसार, आणि ते आणि काय काय गोष्टी यायच्या कानावर, मी सोडून देत होते. मी त्याला जास्ती महत्वच दिलं नाही कधी. कारण एक आहे की मला संसार टिकवायचा होता माझा. एक तर लव्ह मॅरेज मी केलेलं, प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे मी नाही लक्ष दिलं कधी त्या गोष्टीकडे, सोडून द्यायची. मी त्यांनाही कधी विचारायची नाही काय, तेवढ्यापुरता असंच असायचं. घरात आले की ते आपले आहेत ना, बस. आणि आता या लाईनमध्ये तर असतंच तसं, ठीक आहे, सगळं सोडून द्यायचं आपण. कारण बाहेर लोक जर भेटली हे विचारायचे, हे घरात पण असेच वागतात का? एक पिक्चर होता त्यांचा, आहुती, त्याच्यात ते खूपच त्या हिरोईनला त्रास देतात आणि हे येते. लोक मला विचार, घरातही असेच करताय. म्हणलं अहो, असे कसे असतील ते, असं का विचारत असतील लोक विचारतात बरं का. अहो, इतकं की मी आता बाहेर गेले तर लोक हे, कुणी आता ओळख करून दिली, ही यशवंत दत्तची बायको. हो, इतकी साधी. अरे म्हणजे काय, मला हेच कळत नाहीये की आता नटांच्या बायकांनी पण काय मेकअप करून हिंडायचं की काय, मला हे पटतच नाहीये. मी म्हणलं अहो, खऱ्या हिरोईन सुद्धा फक्त त्या सीन पुरता आणि ह्याच्या पुरताच मेकअप करता, बाहेर त्या साध्याच असतात तशा. ते काय लोकांचं असं असतं ना, त्यामुळे खरं सांगू का, मला जास्ती मैत्रिणी नाही आहेत. मी जास्ती लोकांच्या जास्ती भानगडीत पडत नाही, आपलं जे आहे तेवढंच. कारण हे असे विचित्र काहीतरी प्रश्न विचारतात. यशवंत दत्तची बायको म्हणजे हो का, मग हे का, फालतू प्रश्न विचारतात. म्हणून अगदी सर्वसामान्य प्रश्न असतो, तुम्ही शूटिंग बघायला जाता? हा, तर आम्ही म्हणतो हो, मग ते कसं असतं? आम्ही म्हणतो ते अत्यंत कंटाळवाणं असतं. मग त्यांना असं वाटतं कंटाळवाणं असतो, अहो तिथं किती मज्जा. म्हणलं काही मज्जा वगैरे नसते, मग आम्हाला एकदा बोलवा ना. म्हटलं बोल. असं अजूनही माझे कितीतरी लिस्ट पेंडिंग आहे की ह्यांना फोन करायचे, मला ते लक्षात राहणार आहेत की नाही काय माहिती, पण आहेत असे. आणि हे पूर्वीपासून अनुभव घेतो. हो हो हो, अगदी. त्यामुळे आता तर नवीन तर कोणी होतच नाहीये, पण जुने सुद्धा अगदी आता जरा लोकांना कळायला लागलंय म्हणून काही एवढं विचारत नाही. पूर्वी म्हणजे असे प्रश्न मला, मग तुम्ही हे करता,
मग ते लव्ह सीन करताना मग तुम्हाला काय बघून त्रास होतो का वगैरे. म्हटलं अहो ते काम करतायत, त्याचे पैसे घेतायत, ते आम्हाला कशाला त्रास आणि होईल, ते सुद्धा ते नाटक असतं सगळं. हा तेच सांगते, तरी काहीही नाही नाही, एखादा लव्ह सीन जरी शूट होत असला तरी तिथे 80 ते 100 माणसं असतात. हो काम नाही करताना. एक कुठला तरी पिक्चर होता, मला लक्षात नाही कुठला सिनेमा होता, उषाबाई आणि हे होते, तोरण्याचाच बहुतेक पिक्चर होता, आणि त्याच्यात त्यांचा काहीतरी लव्ह सीन होता. लव्ह सीन म्हणजे सुहागरातचं होतं. तर ते सगळं त्यांचं पलंग वगैरे सजवलेलं आहे, आणि मला सगळेजण त्यांना सांगत होते ह्यांना बाहेर काढा, ह्यांना बाहेर काढा. म्हटलं मी बाहेर काय जमू, नाही नाही हे असं सीन. म्हटलं नाही मला आवडेल बघायला. मी बसून राहिले तिथे, सगळेजण ते सीन चालू होतं आणि लोक माझ्याकडे बघत होते की हिची काय रिॲक्शन आहे. मला काही त्याच्यात काही फरक पडत नव्हता, कारण पूर्वीपासून सगळं पाहिलेलं आहे, आणि हे माहिती आहे हे सगळं खोटं आहे. तर काय, आणि उषाबाई, आता उषाबाई तर काय म्हणजे त्यांचा काही प्रश्नच नाही. उगाचच काही 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 तर मला ह्यांचे असं होतं ना, त्यांचं तसं होतं ना. नाही नाही काही नाही, नाही आम्ही ऐकलं अहो लोक खोटं खूप बोलतात, या लाईनमध्ये खूप लोक खोटं बोलतात, बाहेर खोटं आहे तसं काहीही नाहीये म्हणून असं येतं. आता काय करणार. आता जेवढी व्यक्ती नामवंत म्हणल्यावर तेवढं येतच ना अगदी. काही नाही, मला माझ्यावर काही परिणाम झाला आणि माझ्यावर नाही, ह्याच्यावरही नाही, काहीच नाही अजिबात. आम्ही आमच्या घरात आल्यावर मस्त आम्ही एन्जॉय करायचो अगदी. शेवटचं पिक्चर आपण अक्षय त्यांच्याबरोबर शूटिंगला युगपुरुषला गेलो होतो ना. हां, शेवटचं आमचं ते, त्या शूटिंगला आम्ही गेलो होतो कोल्हापूरला, शालिनीमध्ये होतं ना. तेव्हा आम्हाला देवाला जायचं होतं. हां, ती आमची शेवटची देवाला एकत्र जाण्याची, म्हणजे काय असेल मला माहिती नाहीये. ते जाण्या अगोदर 1 महिनाच ना का 2 महिने, हो ना. हां, ते म्हणले चला आपण देवाला जाऊया. मी मोठं झालं, जसं शाळा वगैरे सुरू झाली तसं आईचंही कमी झालं आणि आमचंही स्केड्यूल मध्ये बसायचं नाही, त्यामुळे आम्ही कधी शूटिंग्सला वगैरे गेलो नाही. का म्हणून कसं झालं माहित नाही, पण आम्ही युगपुरुषच्या शूटिंगला गेलो होतो 3 दिवस. 3 दिवस तेव्हा ते देवाला जायचं होतं म्हणून ते शेवटचं, आणि शेवटची भेट सरकारनामा असं झालं आमचं. पण झालं. आणि हा म्हणजे त्या गैबी कागलला गैबीच ना. हा, म्हणजे बाबा पूर्वी जेव्हा शूटिंग करत होते कधीतरी, तेव्हा कोणीतरी सांगितलं इथे गैनीनाथांचा दर्गा आहे, ते नवनाथांपैकी एक. तर तिथे मग चला मग दर्शनाला जाऊयात म्हणून मग तिकडे गेले. तेव्हा आई आय गेस प्रेग्नेंट होती. नाही नव्हते, मी काहीच ह्याला भैरू पैलवानच्याच पिक्चरला शूटिंगला आम्ही गेलो होतो, तेव्हा धुमाळ होते आणि आम्ही सगळेजण तिकडे गेलो होतो. मग धुमाळ माझ्यासाठी आणि बाबासाठी नवस बोलले होते की बाबाला मुलगा होऊ देत तर घेऊन इकडे येईल. तर अजूनही आम्ही जेव्हा वेळ होतो तेव्हा आम्ही गैबी यांना जातो कागलला. हां, ते बोलले होते आणि त्याच्यानंतर लगेच मग हे झालं. म्हणजे मला वाटतं प्रीमियरला मी प्रेग्नेंट होते. हां, असं झालं ते. तर ते गैबींचा प्रसाद आहे हा. बाबांबरोबर हे कधी डिस्कस केलं होतं तुम्ही की या क्षेत्रात यायचं? नाही, पण मे बी आत्ता बाबा असते तर हे मी नक्की म्हणू शकतो, जे काही काम केलंय, ज्या पद्धतीचं काम केलंय, ही शुड हॅव बीन अ प्राऊड फादर, हे नक्की. पण आता काम करताना असं तुम्हाला कधी वाटतं का की बाबा असते तर असं ऍडवाइस केलं असतं, किंवा बाबा असते तर? माहित नाही, कदाचित आमच्यात अजून वादही झाले असते आता. पण त्यात पण एक मजा, म्हणजे आता तेवढी मॅच्युरिटी आल्यानंतर आणि तेवढं म्हणजे मी ऐकून आहे असं की बाबांनी फार कामं केली नाहीत दुसऱ्या. म्हणजे एक दत्ता काका, राज दत्त हे एकमेव आहेत की त्यांनीच बाबांना साधारणतः रिपीट केलं. त्यांनी एकत्र नाही म्हणले तरी 4-5 चित्रपट केले. आणि दत्ता काकांचं कायमच हे मी बोलतानाही म्हणलं, म्हणजे म्हणलं बाबा तुम्हीच एकटे आहात की ज्या आमच्या बाबांना तुम्ही कामं नाही. तर त्यांचं कायम एक म्हणणं असं, ही वॉज अ ग्रेट मॅन. प्रत्येक मोठ्या माणसाला सांभाळायचं कसं हे समोरच्या माणसाला पण कळलं पाहिजे. आणि त्यांनी मला खूप मी ऐकून होतो की बाबा असे खूप त्रास देतात सेटवर किंवा असं ऐकून होतो. तर आम्ही एकदा मी आणि दत्ता काका एकत्र मुंबईवरनं प्रवास करून, मी काम संपवून आणि ते लकीली असं रात्रीच्या बस, मी म्हटलं दत्ता काका आज काय बस तर खरं नाही, 2 दत्त एकत्र चालले. म्हटलं चला गप्पा मारत जाऊ. मी म्हटलं मी रात्री तुम्हाला पाहिजे तिथे पुण्यात सोडतो. आणि मग मी म्हटलं दत्ता काका मला खरं खरं जाणून घ्यायचं, बाबांनी तुम्ही
एकत्र इतकी काम केली, तुम्हाला बाबांनी ऍज अ कधी त्रास दिला हा, हा, असं हा, ऍक्टर हा. टँट्रम्स असं? हम्म. ते म्हणले मला बाबांनी कधीही त्रास दिला नाही. हम्म. शापितच्या शूटिंगच्या वेळेला इंडिया आणि पाकिस्तानची काहीतरी टेस्ट मॅच होती हम्म. आणि त्याचा निर्णायक दिवस होता. हम्म. मग आयदर ते जिंकणार होते किंवा आपण जिंकणार होतो असं काहीतरी होतं. हम्म. तर हा माझ्याकडे आला हम्म. आणि मला म्हणला दत्ताजी उद्या मॅचची फायनल डे आणि ती मॅच मला बघायची, हा. तर तुम्ही मला सुट्टी देणार आहे का मी छाती दुखतोय म्हणून मी असं ते म्हणाले. तर मग दत्ता काका म्हणले ती मॅच किती वाजेपर्यंत? तो म्हणलं काय अगदी दिवस गेला तरी संध्याकाळी 5ला संपते. हा, ठीक आहे, मग तुझी मी 7ला शिफ्ट लावू का? हा. आपण म्हणले उत्तम. आणि त्या दिवशी मॅच लवकर संपली, आपण जिंकलो, तर हा दुपारी 2 वाजताच सेटवर आला. अच्छा. तर ते म्हणले काय रे मॅच संपली, मी तिथं बसून काय करू, आलो, काय काम सुरू करायचं का? ते म्हणले नाही अजून वेळ आहे, आराम करतो. अच्छा. असा आणि दुसरा एक असा इतका मोठा किस्सा आहे. शैलेश दातार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, लाडका मित्र. हम्म. माझी आणि त्याची ओळख झाल्यानंतर तो म्हणला होता तुझ्या वडिलांचा एक किस्सा हा. आहे माझ्या, तुम्हाला तुझ्याशी शेअर करायचा. हा. मी म्हटलं काय? तो म्हणला बाबांनी एक पायलट शूट केला होता ज्यात बाबा काम करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. हम्म. ते नंतर काही 2 पायलट शूट करून दूरदर्शनसाठी दिली, ती काही पास झाली. तो म्हणला त्यावेळेस मी न्यूज रीडर म्हणून काम करायचो आणि तो डिरेक्टर माझा मित्र होता म्हणून मला रूम बीम होती हा. आणि ते माझं पहिलं काम वगैरे असेल. हा. आणि त्या रूम मध्ये अचानक काहीतरी आवाज झाला आणि बरं एक चहा पाठवून दे असं म्हणून बाबा आत शिरले आणि तो म्हटला माझं 2 मिनिटं छातीचा ठोकाच चुकला, कारण डायरेक्ट यशवंत दत्त त्या रूम मध्ये. तो म्हणला मी रिॲक्ट काय करायचं हेच मला कळेना. हा. तर मी उठायचंय का मी बसायचं, मी असं आडनीड होतं. तर मला म्हणे बस बस बस, चहा घेणार आहेस का, चहा मागू का? तो म्हणला नाही मी घेतला. बाबा सेटल झाले. मला म्हणले अरे बाळा तू बाय चान्स बातम्या वगैरे देतोस का? तो म्हणला मी संपलो होतो तिथे, की यशवंत दत्तनी माझी दखल घ्यावी आणि मला ओळखावं. मग चहा आल्यानंतर मला म्हणले अजून काय काय करतोस वगैरे असं तसं. आणि तो म्हणला आमचं गिव्ह अँड टेक चालू असताना अचानक बाबा हे तुमचे कपडे म्हणून एक कॉस्ट्युमवाला येऊन कपडे देऊन गेला आणि बाबांनी ते कपडे बघितले. मला म्हणले जरा एक अरे इथे कॉस्ट्युम डिपार्टमेंट, डिरेक्शन डिपार्टमेंट, असिस्टंट्स कोणी आहेत का? ते म्हणले काय झालं बाबा? नाही आपल्याकडे या सिरियलमध्ये रमाबाईंचा रोल डिंपल कापडिया करणार होता. आणि तो म्हणला मला काहीच कळत नव्हतं, ना कॉस्ट्युमवाल्यांना काही कळत होतं, ना असिस्टंट डिरेक्टर्सला काही कळत नव्हतं. सगळेजण बाबा काय नाही, मग रमाबाईंचा रोल कोण करणार आहे? नाही डिंपल कापडिया नक्की नाहीत ना. त्यांना ते कळेच ना बाबांचं काय एक्झॅक्ट. ते म्हणले आंबेडकरांना डेनिमचा शर्ट, मी म्हणजे डिंपल कपड्या करणार असतील तर मी आंबेडकर म्हणून डेनिमचं शर्ट घालून सेटवर यायला मला काहीच प्रॉब्लेम. म्हणजे हे जे तिरकस बाबांचं होतं ना, तो म्हणला तिथे लोकांना एक तर कळतच नव्हतं. मग नंतर म्हणलं ए अरे हे नाही हा चुकून. बाबा म्हणले सगळं जाऊ दे, हा माझा नसेल पण ऐतिहासिक ह्याच्या डेनिमचं शर्ट येतोच कसा तुमच्या पेटीत असं. तो म्हणला पण ही एक्सप्लेन करायची जी स्टाईल होती ना ती मी बघून बरं मला रिॲक्ट करताना हसावं का हेही कळेना, एवढ्या मोठ्या माणसाच्या इथं मी कसं हसला. पण तो म्हणला ते कमाल होता एक्सपिरियन्स अगदी. आणि तेवढंच म्हणला मला पुढे काम नाही करता आलं पण एक ते तेवढे क्षण मी घालवले ते मला अजून लक्षात येते. आणि अगदी म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने मला तोपर्यंत सुद्धा मला असं झालं होतं की ठीक आहे बाबांसाठी तू मला काय एवढा हे करतोय. पण असं आलंय म्हणजे मला खूप ठिकाणी असा अनुभव आलाय. म्हणजे नवीन पुण्यात आता परत 2 व्हीलरला सुरू केला नाही, आता लकडी पूल हा मध्ये एकदम फक्त 4 व्हीलरला सुरू केला होता. आणि बाबांना काही नवीन बाटा म्हणून डेक्कनवरनं आम्ही शूज घेतले आणि बाबांना म्हटलं आता कुठे जायचंय? मला म्हटलं काही नाही आता घरी जायचं. घरी गेल्यानंतर मी ऑलमोस्ट लकडी पूल क्रॉस केला आणि अलका टॉकीजच्या चौकात पुढे जाऊन थांबलो होतो. आणि मग मला आजूबाजूला बघून लक्षात आलं की कुठलीही 2 व्हीलर नाही. आणि मग मी बाबांना म्हटलं बाबा आपण चूक केली. काय झालं? म्हणलं हे बंद केलंय आता इथं अलाउड नाहीये असं म्हणेच तोपर्यंत संभाजी पोलीस चौकीत ट्रॅफिक पोलीसवाला बाहेर आला आणि त्यांनी मला बघता क्षणी मला म्हणला शिट्टी वाजून या बाजूला. मी म्हटलं बाबा ठीक आहे चल झाली ना चूक. आम्ही पुढे घेतली स्कूटर आणि म्हणे काय कळत नाही का तुम्हाला? अरे साहेब तुम्ही नमस्कार. म्हणले लक्षात नाही आलं हे बंद. अरे नाही तुम्ही थांबा. त्यांनी सगळं ट्रॅफिक थांबवलं आणि आम्हाला दोघांना म्हणजे जातो. इथे असं कधीतरी अनुभव येतो की अरे आपण सेलिब्रिटींचे कोणीतरी असलं की काय काय फायदे होतात.
पण ह्याच आठवणी आहेत काही छोट्या छोट्या बाबांवर, अदरवाईज खूप कमी वेळ मिळाला. ते अचानक हो खूपच. हो हो अचानकच खूप धक्का बसला असेल ना तुम्हाला. प्रचंड. म्हणजे 11 तारखेला ते येणार, ते त्या ह्याच्यात होतो. कार्तिकी एकादशी होती आणि मी पूजाच करत होते. फोन आला आमच्या फॅमिली डॉक्टरांचा की बाबा आजारी आहे आणि तुम्हाला आणि अक्षयला लगेच मुंबईला जावं लागेल म्हणून. तर मी म्हटलं हे आजारी होतेच तसे. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी माझ्या घरी माहेरी फोन केला, वडिलांना सांगितलं की असं असं बाबा आजारी आहे, तर आम्हाला दोघांना जायचं आहे. तर ते म्हटलं की पण तुम्ही दोघं कशी जाणार, आता तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय. तर भावाला आम्ही त्या ह्याच्यात विचारलंच नाही की कुठल्या हा, हॉस्पिटलमध्ये ठेवलंय, हा, आम्ही कुठे यायचंय. हा. आम्ही फक्त तयारी करून आम्ही निघालो होतो. मग आजोबा म्हणले तुम्ही थांबा, मामा देतो बरोबर, गाडी देतो, तुम्ही जा आरामात. फक्त ते कुठे, मामाला म्हणले फोन कुठून आला होता. मग आम्ही म्हणलं फोन डॉक्टरांकडून. डॉक्टरांकडून आला होता. मग त्यांनी फोन केला, तेव्हा मामाला त्यांनी सांगितलं की नाही ते ऑलरेडी गेलेले, त्यांना शॉक बसू नये म्हणून आम्ही असं सांगितलं. तर त्याला पहिला शॉक बसला मामाला की तो म्हणला ते सांगतायत ते गेले. आजोबा म्हणजे त्वरित पहिला फोन ठेव. आम्ही 10 मिनिटं आम्ही सगळे शांत होतो. मग त्याच्यानंतर आजोबा म्हणले आता परत फोन कर आणि विचार एक्झॅक्टली काय झालं. मग अशा पद्धतीने मग आमचं पुढचं आम्ही मुंबईला जाऊन मग आम्ही इकडे घेऊन आलो पार्थिव. कारण आईचं असं म्हणणं होतं की अख्खी बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे सगळं, म्हणजे अगदी जन्म इनिशियली देवाच असेल. सो पुण्यात आणलंच पाहिजे आणि नातेवाईक सगळेच आमचे पुण्यात आहेत, त्यामुळे काही झालं तरी मुंबईत करणार नाही. त्याच्यावर आमचा नाना काका चिडला पण होता. नाना पाटेकर, कारण नाना काका त्यावेळेस नाट्य परिषदेचा अध्यक्ष होता आणि आम्ही पोचून आम्हाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली. सगळी ॲम्ब्युलन्स सकट सगळी. पण मग तिथे आई म्हणली की नाही. हा नाही नाही, नानांनी ते सांगितलं वैजू आपण इथे करूयात म्हणून त्यांचा अंत्यविधी. मी म्हटलं नाही, माझे वडील, माझे सगळे नातेवाईक, आजोबा आजी होते माझे, सगळे पुण्याला आहेत, तर मला पुण्याला जायचंय. मग त्यांनी ती पण सगळी पुण्याची व्यवस्था सगळी नानांनी केली अगदी. पोलीस परमिशन म्हणजे हो हो हो. मग ते सगळं झालं आणि रात्री 2 वाजता आम्ही पुण्यात आलो बडी घेऊन. मग सकाळी 9 वाजता मग आम्ही घेऊन गेलो. म्हणजे त्यावेळेस तर मी म्हणजे काही मला सुधरतच नव्हतं. मी जवळजवळ महिनाभर मी काही रडले नाही, काही बोलले नाही, काहीच नाही. महिन्यानंतर मी रडले खरं. इतका तो मला शॉक होता. आजारी होते हे, पण एकदम असं होईल हे काहीच माहिती नव्हतं मला. मी जाईपर्यंत माझे हात पाय म्हणजे असे, मला लो बीपीचा त्रास असल्यामुळे माझे हात पाय लगेच हे झाले. खूपच त्रास झाला मला तो. पण ठीक आहे आता काय. आणि तुम्ही 18 कॉलेजमध्ये होता ना, 12वीला होता ना, 11वी 12वीला. याच्या पुढे आपलं कसं होईल, कारण हो होतं ना प्रश्नचिन्ह. तिला होतं, मला कळायचं तेवढं खूपच. काहीच नव्हतं. पण एक होतं, मामा आजोबा सपोर्टला सगळेजण होते. बाबांनी बऱ्यापैकी ठेवलं होतं. म्हणजे असं काही हे नव्हतं की बाबा आता काय खायचं, उद्यापासून काय नाही, करायचं. सगळी त्यांची सोय होती आमची. पैसे वगैरे सगळे आम्हाला ठेवलेच होते. आणि आधार पण माझ्या माहेरचा खूपच होता, वडिलांचा वगैरे खूपच होता. त्यामुळे काही तसं काही जाणवलं नाही. आणि एक जी पूर्वीपासून आम्हाला सवय होती ना की अत्यंत मिडल क्लास मेंटॅलिटीनीच वाढलोय आजही. त्यामुळे आम्हाला ते ट्रान्झिशन फार त्रासदायक झालं नाही खरं सांगायचं. म्हणजे बाबा असताना सुद्धाही आम्ही खूप नॉर्मल आणि मध्यमवर्गीय असल्यासारखेच राहिलोय. त्यामुळे तसा त्रास नाही झाला. तुम्ही किती वर्षाच्या होता तेव्हा? मी 39 40 लागलंच होतं नुकतंच. हां, त्यामुळे एकदमच तो शॉकच होता मला. काही हेच नव्हतं. म्हणजे भाऊ तिकडे जोरात ओरडला, काय गेला असं. तर गेला हे ऐकूनच मी इकडे हे झाले. हो 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 हात लॉक झाले. हो, मला वाकडे झाले ते हात पाय माझे. सरळच होईना. मग डॉक्टरांना बोलवलं, मग त्यांनी इंजेक्शन देऊन तिला स्टेबलाइज केलं. आणि आजोबा म्हणले आता हिला तुम्ही घेऊन जाऊ नका, हिचं वाटेत काही झालं तर तुम्ही काय करणार. पण ती म्हणली नाही, मी येणार, काही झालं तरी येणार. पण आम्ही गेलो, मग सगळे माझे मेहुणे वगैरे आम्ही जाऊन आलो. पण तिथे सुद्धा म्हणजे ते बघूनच मला इतका त्रास झाला. तिथे सुद्धा माझे हातपाय लगेच वाकडे झाले सगळ्यांनी. मग असं असं करून फारच त्रास झाला बाबा मला.
आता ठीक हो होणार साहजिक. अनएक्सपेक्टेड होतं. साहजिक. नाही आणि पुढे ते 52 हे काही असं हा जाण्याचं हे नव्हतं. जाण्याचं हो. आणि ते सरकारनामा जे पिक्चर करत होते तेव्हाही आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, हॉस्पिटलमधून ते जाऊन शूट करायचे बरं का. हम्म, हम्म. एक पुण्यातलं जे शेड्यूल लागलं होतं त्याच्या आधी बाबा पुण्यात आले होते आणि बाबांना ब्लड डायल्यूट व्हायला इंजेक्शन दिले होते. हं. आणि श्रावणीताईंचा फोन आला, परवापासून शूट आहे म्हणून आम्ही आलो. मग मी जाऊन त्यांना भेटलो आणि मग सगळे म्हणजे अजय झणकर, श्रावणीताई, आम्ही सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेलो. ते म्हणले बाबा काय झालं, मग आपण कॅन्सल करू. बाबा म्हणले नाही, नथिंग. मी तुला श्रावणीताई अजूनही म्हणतात की बाबा नेहमी म्हणायचा, डबिंगच्या वेळेपर्यंत म्हणायचा की श्रावणी तुझं पिक्चर संपायच्या आत मी जात नाही, तू काळजी करू नको. ती म्हणली बाबा तुमची तब्येत, नथिंग डुईंग, मी हा पिक्चर केल्याशिवाय जाणार नाही असं कायम सांगायचे. आणि अख्खं स्केड्यूल पुण्याचं डॉक्टर परवानगी देत नव्हते. ते म्हणले तुमचं ब्लड थिन केलंय, बाय चान्स तुम्हाला जर काही इजा झाली तर ते क्लॉट नाही होणार आणि ब्लड विल कीप ऑन फ्लोईंग विच इज रिस्की फॉर यू. बाबा म्हणले नाही, ऑलरेडी यांचे पैसे खूप लागलेले आणि हे शक्य नाही, बट आय विल मेक शुअर दीज पीपल आर लाईक माय फॅमिली. ते माझी अक्षरशः फुलासारखी काळजी घेते. मग डॉक्टर म्हणले आता तुम्ही लिहून द्या, एकतर तुम्ही तुमच्या जबाबदारी आणि त्याच्या उपर मी एक डॉक्टर आणि एक नर्स तुमच्याबरोबर कायम ठेवतो. अच्छा. बाबा म्हणले नथिंग डू. पण एक आहे की बाबा सकाळी जायचे, शूट करायचे, संध्याकाळी 7ला परत ऍडमिट व्हायचे, मग हो पुढची हो, हे हो. कंटिन्यू व्हायची ट्रीटमेंट. मग सकाळी परत 9 वाजता शूटला जायचे. असं त्यांनी अय्या. अख्खं स्केड्यूल केलं. अय्या. आणि सरकारनाम्याचं एक वेगळे पण होतं. 31 ऑक्टोबरला रिलीज झाला. त्यांनी एंड शूट केला नव्हता. तो एंड त्यांनी मुद्दामून असा ठेवला होता, एक वेगळा प्रकार करायचा म्हणून, की त्यांनी बॅलेट बॉक्स ठेवले होते आणि पेपर्स दिले होते आणि त्यांनी ऑडियन्सला विचारलं होतं की तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री जबाबदार आहेत का नाही. सो त्या वोटवर त्यांनी ठरवलं होतं की आपण एंड नंतर शूट करून परत लावूया. अच्छा. आणि तो बरोबर बाबांनी 10 तारखेला सकाळी शूट केला. मग बोरिवलीला एक पात्रीचा कार्यक्रम केला आणि 11 तारखेला ते गेले. सो श्रावणीताई काय म्हणतात की त्या माणसाने त्याचा दिलेला शब्द खरा केला की एंड पर्यंत, म्हणजे नाहीतर तो एंड राहिला असता शूट करायचा. अगदी माझ्या मते ती फेमस बॉम्बे लायब्ररी आहे ना, त्या पायऱ्यांवर ते असं फक्त व्हॉइस ओव्हर आहे की मुख्यमंत्र्यांचं पद गेलंय, त्यांना शिक्षा झाली आहे आणि असं करत फक्त तो शूट होता. पण तो केला बाबांनी आणि ते गेले. सो दॅट इज. आणि एका मुलीला नाही का हृदयाला ते मदत पण खूप करायचे. एक मुंबईचीच कुणीतरी फॅमिली होती, तिला ते नाटकाला आले होते ना रे वाटतं काय. नाही मग? बाबा इनिशियल डेज मध्ये रवींद्रला राहायचे. नंतर मग आमचा ह्याच्यातला याला मालाड मालाडला घर होतं. पण इनिशियली ते रवींद्रलाच राहायचे. आणि उदय मिडबावकरांचा स्टुडिओ होता, म्हणजे बऱ्याच इंडस्ट्रीला सगळ्यांनाच माहिती आहे, प्लाझाच्या इथे. तर तिकडे बाबांचं हक्काचं ठिकाण, म्हणजे ते तर इंडस्ट्री मधल्या प्रत्येकाचं हे होतं, फोन बुक होतो, कोणाला निरोप द्यायचा तर तिथे ठेवायचा, तो मिळतो. बाबा असेच तिथे रात्री भेटले, मग मस्त गप्पा झाल्या, मग पिणं झालं आणि बाबा निघाले. आणि रवींद्रच्या पायऱ्यांवर एक ग्रस्त रडत बसला होता. तर बाबा म्हणले अरे तुला काय झालं. तर म्हणलं माझ्या मुलीचं आज चेकिंग केलं तर तिच्या हृदयाला होल आहे आणि डॉक्टरांनी खर्च सांगितलं तो माझ्या आवाक्याच्या बाहेरचा आहे, मला एकुलती एक मुलगी, मला काय करावं कळत नाही. बाबा म्हणले अरे बाबा मी पण एवढा मोठा नाही की तुला पटकन असं काढून हे देईल, पण मला म्हणले तुझा पत्ता देऊन ठेव, मला काय मदत करता आली तर. तू कुठेतरी ठाणे का कुठेतरी राहायचा तिथे. आणि बाबांनी रात्रभर काय विचार केला माहित नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी एक पाटी घेतली, पाटीवर बाबा खूप सुंदर कविता पण करायचे. त्याच्यावर ते एका चिमण्या जीवासाठी असं नावाची एक कविता लिहिली. ती पाटी गळ्यात घातली, झोळी घातली. ते म्हणले माझ्या फेस व्हॅल्यूचा काहीतरी तर उपयोग होऊ शकतो. आणि म्हणजे ह्याची पब्लिसिटी आता आपल्या युट्यूब किंवा हे नाही किंवा व्हॉट्सअप नाही, पण बाबांनी असं म्हणायला हरकत नाही की त्या दिवशी बाबांनी साधारणतः 52 का 53 हजारची भीक मागितली सगळ्यांसाठी. आणि पहिली भीक ही उदय काकाकडनंच मागितली. मग हे मला त्याच्याकडनं नंतर कळालेला किस्सा आहे की सकाळी आम्ही आमचं स्टुडिओ उघडला, साफसफाईचं काम चाललं होतं म्हणून मी बाहेर थांबलो होतो आणि बाबा आपला नेहमीसारखा आला, उदय चल झोळीत पैसे टाक, मी आज भीक मागणार. आणि तो म्हटलं बाबाच्या डोक्यात जी नेहमी लहर येते तशी लहर आहे. म्हटलं बाबा काय आहे, सगळेजण बघतायत, काय चाललंय तुझं.
अरे मी सिरियसली हे बघ ना पाठीवर काय लिहिले एका चिमण्या जीवासाठी, वाच की हे. बाबा म्हणले सगळे बघतायत, तू असं नको, तू देणार आहेस का नाही का मी दुसऱ्या ह्याच्यात. तो म्हणला मी वैतागून 50 रुपये काढले आणि बाबाच्या झोळीत टाकले. तर मला वाटलं हा किस्सा इथं थांबेल, तो बाबा शेजारच्या दुकानात शिरला. आणि मग बाबांनी अख्खं दादर करत, रेल्वे करत, बँक करत, असं सगळं करत रात्री त्यांच्या घरी ती झोळी उलटी केली. त्यांना म्हणले आता तुम्हीच मोजा हे किती आहे. आणि ते म्हणाले त्यावेळेस त्यांना काहीतरी 35 का 40ची गरज होती. नंतर ते वाढले. मग बाबांनी नंतर कालचक्रचे शो पण केले त्यांना मदतीसाठी. आणि ते नंतर 72-75 काहीतरी लागली त्या काळी. पण तो म्हणला हे बाबांनी त्या रात्री केले. आणि अक्षरशः झोळी आल्यानंतर दमून बाबा रात्री आला. मला म्हणलं उदय खिशात काही नाहीये. त्यांना मी उलट केल्यानंतर ते म्हणले आम्हाला फक्त 35,000ची गरज आहे, उरलेले तुम्ही घेऊन जा. बाबा म्हणले नाही, हे तुमच्या मुलीसाठी आहे, तुम्ही ठेवा. ते म्हणले तुम्हाला द्यायला आमच्याकडे काहीच नाही. त्या झोळीतला हा 1 रुपया आहे. म्हटलं आज माझ्या खिशात हा 1 रुपया आहे. दमलोय, मला दारू प्यायची. तो उदय काका म्हणला, त्याचा असिस्टंट होता विद्या म्हणून, विद्या कदम, म्हणला विद्या शटर खाली, थांबा काढ, आज बाबाला दारू पाहिजे. असं असे आठवणी आहेत बाबांच्या काही काही. आम्ही मुंबईला गेल्यानंतर ना, जेव्हा घर साफसफाई करायला आम्ही गेलो एक साधारणतः महिना सावन, त्याच्यानंतर आम्हाला असे लेटर्स मिळाले त्या मुंबईच्या ॲड्रेसवर की त्यांनी सांगितलं होतं इतक्या संस्थांना त्यांनी येऊन मदत केली आहे की त्यांनी त्यांच्या कार्यालयाला 1-1 दिवसाची सुट्टी बाबा गेल्यानंतर दिली होती. आणि हे आम्हाला माहीतच नाही, कारण अशी संस्था आहे हेच आम्हाला माहीत नव्हतं. पण अजय सरपोतदार हॅपन टू बी मावशीचा नवरा. जो अजय काका म्हणायचं ते अत्यंत करेक्ट होतं की बाबांनी आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट ही स्वतःच लिहिली. त्याला जसं पाहिजे तसंच तो जगला. त्यांनी कधी कुणाची फिकीर केली नाही, केअर केली नाही, काय नाही. म्हणजे एका ह्याच्यात म्हणावं तर ही वॉज एक्स्ट्रीम एनिथिंग. अगदी म्हणजे उशीर होईल कदाचित, लांबेल, पण विजय केंकरे मी मुंबईला गेल्यानंतर असं हे झाल्यानंतर गिव्ह अँड टेक करताना मला म्हणला तुझ्या वडिलांची खूप छान आठवण तुला सांगायची. म्हटलं काय विजय, किस्सा असेल किस्साच करणार, तुझा बाप दुसरं काहीच करणार नाही. तो म्हणला कालचक्रचा प्रयोग. नाही ठीक आहे. हा किस्सा ऐकून तिला बरं वाटेल का. तो म्हणला पूर्वी एक्सप्रेस हायवे नाही, त्यामुळे मुंबईवरनं बस निघाली की ती लोणावळ्याला जायची स्टँडवर, मग चहा पाणी व्हायचं आणि मग परत ती यायची. तो म्हणला इथे शो फुल. बाबा शेवटच्या पायरीपर्यंत आला बसच्या आणि म्हणला आज मला कंटाळा आला रे, आज मी नाही येत नाटकाला, तुम्ही करा नाटक, मी इकडनं बस पकडतो आणि मुंबईला जातो. सगळे म्हटले बाबा मजा. म्हटलं मजा नाही करायचं, मी आज खरं सांगतोय मला आज खरंच काम करण्याची इच्छा नाही, तर मी आज मुंबईला जातोय, तुम्ही करा शो, मला काही प्रॉब्लेम नाही. सगळे म्हटले बाबा तूच नाही लीड नाही तर कसं करणार. मग तिकडनंच फोन केला कॉइन बॉक्सवरनं, यांना सांगितलं की बसचा काहीतरी बिघाड झालाय, येऊ शकत नाही, शोचे पैसे देऊन टाका. शो कॅन्सल झाला आणि सगळी बस पूर्ण. विजय काका बाबांनी असं केलं. म्हणलं कसं बाबा असं करू शकतात की, म्हटलं नाही म्हटलं तरी आपल्या बरोबरच्या सगळ्या लोकांचं त्या दिवशीचं पेमेंट आहे, सगळं एनर्जी आहे सगळं. म्हणले तुझं खूप चांगलं आहे, पण तुझ्या बापाची एक साईड होती. म्हणलं तुझा बाप हा खरा कलाकार होता, त्याने आयुष्यात कधी पाठी नाही टाकली. तो स्टेजला सरस्वती समजायचा आणि ही वॉज बेटर दॅन सचिन तेंडुलकर. पण तो जेव्हा स्टेजवर जायचा तेव्हा तो सेंचुरी मारूनच यायचा, आणि जर का त्याची इच्छा नसेल तो जायचा. पण आज मला पाकिट मिळणार आहे तर मग मी आज जातो, एंट्री घेतो, डायलॉग म्हणतो. नेव्हर, ही वॉज नेव्हर लाईक दॅट. सो तू अजून लहान आहेस, तुला हे कळायला वेळ लागेल कदाचित, तुझा दृष्टिकोन चांगला आहे, पण बाबा किती वेगळा होता हे आम्ही जवळून बघितलं आणि अनुभवलं. असं आहे. नाही ठीक आहे. पाणी घेते. नाही ठीक. थांबूया का? नाही. एक शेवटचा प्रश्न विचारायचा. हो. शेवट बोलू शकाल? हो. दोघांसाठी आहे. एका वाक्यात सांगितलं तरी चालेल. यशवंत दत्त तुमच्यासाठी काय? काय बोलू, खरंच एक थोर नट,
आणि माणूस म्हणून पण खरंच म्हणजे खूपच छान. एवढंच एक मी सांगू की नाही, ह्यावेळेस आमचं एक मत झालंय असं म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या लेखी एका वाक्यात नाही, एका शब्दात नटसम्राट एवढंच. हो खरंच. आणि हे आज मी ऍज अ डिरेक्टर म्हणून म्हणू शकतो, मुलगा म्हणून. 26 वर्षानंतर हे म्हणतोय. गेल्यानंतर. सॉरी तुम्हाला त्रास दिला. नाही नाही नाही, आज मी खूप दिवसांनी जरा आठवणी आल्या. हा, आणि ते मला फार म्हणजे वाईट वाटलं त्या मुलीसाठी जे हा, त्यामुळे कोणी असं करणार नाही असं यांनी केले ना, त्याचं जरा वाईट वाटलं बस. म्हणलं ना, एक्स्ट्रीमिस्ट. स्वतःची तमा नाही बाळगायची, काही नाही. एखादी गोष्ट ठरवली की मी ठरवली, झोकून म्हणजे, द्यायचं. बाबांचा हा एक वेगळाच पैलू होता की बाबा म्हणायचे समोर हा रोल, म्हणजे हे किशोर काकाची वाक्य आहेत. किशोर काका आला घरी, किशोर जाधव, की हा कायम म्हणतो, तुझ्या बापाने सोडलेल्या पिक्चर्सवर माझं आणि अनेकांचं करिअर झालेलं. आम्हाला कोल्हापूरला शूट असताना असे लोक शोधत यायचे, इथे या सेटवर कोण आहे? किशोर जाधव. अच्छा. मग म्हणायचे, किशोर किती दिवस आहे इथे शूटिंग? झालं आजचा पॅकअप की उद्या जा. कुठल्या हॉटेलवर आहे तुमचं? आपलं त्या विजयराजवर आहे. तुझं सामान तिकडे आणतो. काय झालं, काय पिक्चर आहे, तू काम कर. म्हटलं असं मधनच कसं काय असं हे? अरे बाबा करत होता, बाबांनी सोडलं. तो म्हणला बाबाचं असं असायचं, तो म्हणायचं हे काम तू उत्तम रोल घेऊन ये, मी फुकट करतो, हे तू पैसे दिले तरी मी करणार, असं बाबाचं. हो, पैसे हे त्यांच्या दृष्टीने काही नव्हतं, काम रोल. हार्डकोर म्हणतात ना, एक नटाला जी भूक असते ती फार कमी शमली. म्हणजे एक आहुती म्हणा, बोटावर मोजणं येते. एक शापित, क्रोध मध्ये पण किती सुंदर. नाही, इव्हन शापितचं हे होतं की एकटे दत्ता काका त्यांच्या मागे उभे राहिले म्हणून. कारण अदरवाईज अजूनही शापित बघताना बाबा अत्यंत जाड आणि तब्येतीने खूप फ्लफी झाले होते, आणि त्या ज्या कॅरेक्टरचा त्यांनी रोल केला ते अत्यंत, म्हणजे पोट आणि पाठ एक असते, इतके बारीक आणि हे असते, कारण त्यांना खायलाच मिळत नाही. पण दत्ता काका हु स्टूड फॉर हिम, की ते म्हणले नाही, मला जो रोल किंवा जी ऍक्टिंग अपेक्षित आहे ती फक्त बाबा करू शकतो. तर मी इथे माझे मार्क कापले तरी चालतील, की तुम्ही कॅरेक्टरला शोभणार कास्टिंग हे नाही, पण तो अभिनय जो अपेक्षित आहे त्याचं ते, म्हणजे त्याची दुसरी गोष्ट स्वतः विनय काका सांगतो, नेवाळकर, की पुढचं पाऊल ना ग, पुढचं पाऊल करायला घेतलं, बाबांना कळालं, आणि त्या ह्याच्यात बाबाच नाही. आणि बाबूबाई जगजीवनदासचं जे ऑफिस होतं त्यांचं, म्हणजे त्या ऑफिसमध्ये मी गेलोय म्हणून मला माहिती, की जिना चढून आलं की एक टोक ते दुसरं टोक, बाकी डावीकडे उजवीकडे असे सगळ्यांचे ऑफिसेस आहेत. आणि विनय काकाचं एक्स्ट्रीम राईटचं समोरच्या, म्हणजे जिना चढून आल्यानंतर एंडचं राईट साईडचं ऑफिस. तो म्हणला बाबा वर आला आणि तिथून तिथे विनय असं करून जोरात आवाज, 10 लोक ऑफिस मधनं बाहेर, सगळ्यांचं काय झालं काय. तो म्हणला बाबा काय झालं, ये ना पिक्चर करतो, आज तर ये ना, काय झालं आज सांग, सगळे लोक ऐकतात. बर, तू पिक्चर करतोयस कळलं. तो म्हणला हो, मी नाही. हो का? तो म्हटलं बाबा तू माझा मित्र आहेस, ट्रायकॉन हे तुझं घरातलं प्रोडक्शन, पण नटसम्राट यशवंत दत्त ह्या कॅलिबरचा किंवा ह्या माणसाचा रोलच नाहीये पिक्चर. विनय तुला ऍक्टिंग मधलं काय कळतं, किती कळतं? तिथे त्या मुलाच्या बापाचा रोल आहे. अरे बाबा तो मी केला, तुला काय ऑब्जेक्शन? म्हटलं बाबा मला अजूनही मित्र म्हणून नाही, एक प्रोड्युसर म्हणून पण असं वाटतं की माझ्याकडे यशवंत दत्त आहे तर त्याला मी वाया का घालू, तुला मी केला तर काही ऑब्जेक्शन आहे का? तो म्हटलं मला नाही, दत्ता काका जे डिरेक्टर आहेत, दत्ता यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी ऑलरेडी बोललोय, त्यांना प्रॉब्लेम नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे असं ते बोलून आले होते. तर म्हणलं मला काहीच प्रॉब्लेम नाही, तो रोल मी करतोय, आणि तो केला, आणि त्याच्यासाठी परत अवॉर्ड पण घेतलं. सुंदर होता, पाहिला ना पुढचं पाऊल, खूपच सुंदर. असे म्हणजे आशाबाईंचा पण रोल अप्रतिम, आणि त्याच्या अगदी विरुद्ध फारच.
एखादी भूक जी असते ना एखाद्या नटाला ही किती असते की बाबांकडे माझ्या मते आहुती यांचं का ग हो कुमार कालेलकर. सोनीच कुमार कालेलकरांनी लिहिलं होतं अनिल हा. कालेलकरांनी हं. आणि अनिल काकांनी स्क्रिप्ट दिली शोला शिवाजी मंदिरला रात्री. तो म्हणला बाबांनी मला 3:45 वाजता पहाटे फोन केला आणि फोन वाजल्यानंतर पहिलं मला धडकी भरली कारण अशा वेळेला फोन त्या काळी कोणीतरी गेलंय वगैरे असंच पहाटे कोण नाहीतर पहाटे कोण कोणाला फोन करतोय. तो म्हणला पहाटे फोन आला आणि बाबा म्हणला अनिल उत्तम लिहिलंयस ही फिल्म मी करतोय आणि फोन कट केला. तो म्हणला पण त्यांनी अख्खी रात्र माझी अशी झाली की अरे पहाटे 3:45 वाजता कोण कळवतो मी मला आवडली आहे. पण असं होतं बा एखादी गोष्ट आवडली की मग ती करा आणि ती उत्तम आहुती उत्तमच केला म्हणजे काय वादच नाही रोलच. हा तो प्रीमियर आपण एकत्र बघितला विजयला. हो का अगदी फार रेअर असे आम्ही हे बघितले एक सरकारनामा एक आहुती बोटावर मोजणे इतके. थँक्यू सो मच. लेजर वॉज आर्स. खरंच खूप आज बरं या वाटलं. निमित्ताने आज बाबांच्या एवढ्या आठवणी हो हो जाग्या झाल्या. खरंच बऱ्याच वर्षांनी आणि आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला नाही असेल नाही तर नाही sorry. नाही 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 पण छान वाटलं पण मला हे सगळं ऐकायला आम्हाला खूप बरं वाटलं आणि मला जेवढा आनंद झाला तुमच्याबरोबर गप्पा मारताना तेवढाच आनंद दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना झाला असेल. आय एम व्हेरी शुअर हो ना. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब स्मृतिचित्र.